राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलीनीकरणावरती सुनेत्रा पवारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलीनीकरणावरती योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवार यांचं पहिलं भाषण। एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक। रस्ते भागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी ऋतू तावडे अमित साटम यांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार असं करू नये संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शान ए हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची शक्यता। भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये काँग्रेसची 4 वाजता बैठक। भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करू। काँग्रेस भवनातील राड्या प्रकरणी काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता राऊतांवर टीका। तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपच्या गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांचीही आज घोषणा केली जाणार। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती। पक्ष श्रेष्ठींकडून प्रथमेश गीते यांच्या नावाचे आदेश प्राप्त। विशेष सभेत घोषणा होणार। भिवंडी महापालिकेत महायुतीत फूट। भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार। पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा। मंत्रालयातील झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरण। आरोपी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोडमधील घराची झडती। महत्वाची कागदपत्रे एसीबीकडून जप्त। आजच्या सुनावणी दरम्यान कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता। नोकरीच्या प्रस्तावावरती निर्णय अद्याप प्रलंबित। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचा कोकाटेंवरती आरोप आहे। त्यामुळे आता कोकाटेंची आमदारकी जाणार की तशीच राहणार याकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। संबंधितांवरती निलंबनाची कारवाई सुरू। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना। अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार। सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव सीपी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडल्याचं समोर। सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद येथील प्रकार। सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दाखल। डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खंडवामधील घटना समोर। पायलटनं प्रसंगावधान राखल्यानं तात्काळ परिस्थिती नियंत्रणात। मोठा अपघात टळला।